70% लोकांना इंटेरियर करून झाल्यानंतर रिग्रेट होतो. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने टाळल्या पाहिजेत? एंट्री करताना शू रॅक किती हवा आहे, आतमध्ये आल्यानंतर कन्सोल युनिट आहे, त्याच्यानंतर टीव्ही युनिट आहे, त्याची पोझिशन, पूर्ण घराचं इंटेरियर करतो आणि आपल्याला शेवटला येऊन कळतं की आपण सीसीटीव्हीचा पॉईंटच काढलेला नाही. तर पूजा घर करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? घरातला जो कर्ता माणूस आहे त्या घरातल्या कर्त्या माणसाचं नाव, त्याची जन्मतारीख याच्यावरनं आपण डिसाईड करतो की आपण वास्तूमध्ये त्यांचा मंदिर कुठल्या डायरेक्शनला ठेवलं पाहिजे. लोक टीव्ही पण बघायला बसले तर 1-1, 2-2 तास बसतात आणि याच्यात बऱ्यापैकी लोकांना बॅक पेनचा इश्यू होतो. तर हा सोफा डिझाईन करताना सोफ्यासाठी फोम कोणता निवडला पाहिजे? 60-40ची तुमची रेंज असली पाहिजे की 60% फोम 40% डेन्सिटीवरती तुम्ही वर्किंग केलं पाहिजे. काही लोक 8 इंचाची स्प्रिंगची गादी वापरतात. त्या स्प्रिंगच्या गादीने ही लोकांना बॅक पेनचा खूप जास्त त्रास आहे. किचनचं इंटेरियर करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? जर एकदा प्रेस कंट्रोल करून जर तुम्ही टेंडम इन्स्टॉल करतायत तर तिथे झुरळ व्हायचे चान्सेस 0% आहेत. बऱ्याच लोकांची एक फॅन्टसी आहे की मला माझ्या घरात बार पाहिजे. हो असते. जे आपले गेस्ट आहेत आकाश गाडे सर, ज्यांना गेले 7 ते 8 वर्षाचा इंटेरियरमध्ये एक्सपिरियन्स आहे. ते सध्या स्वतःची स्काय होम्स इंटेरिओ ही फर्म रन करतायत. या पॉडकास्टमधून आपण बऱ्याच गोष्टींची माहिती घेणार आहे, जसं की तुमचं किचन कसं असलं पाहिजे, तुमचा सोफा कसा असला पाहिजे, तुमचा बेडरूमचा डिझाईन कसा असला पाहिजे, तुम्ही स्पेस मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, लाईट कशा डिसाईड केल्या पाहिजेत, तुमच्या घरासाठी थीम कशी डिसाईड केल्या पाहिजेत, याचबरोबर इलेक्ट्रिक पॉईंट तुम्ही कोणते विसरले नाही पाहिजे, वास्तुशास्त्रानुसार तुमचं घरातलं डिझाईन कसं बनलं पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी. हा पॉडकास्ट बघत असताना तुम्ही या पॉडकास्टमधील ज्या ज्या तुम्हाला वाटतात त्या गोष्टी नोट करून ठेवा, जेणेकरून तुमचं इंटेरियर घराचं चांगलं होईल. आणि हो, हा पॉडकास्ट तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, तुमच्या मित्रासोबत जे घराचं इंटेरियर करणार आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. लोकांना इंटेरियर घराचं करायचं असतं आणि सगळ्यांना बरोबर. असंच वाटत असतं की माझ्या घराचं इंटेरियर एकदम भारी झालं पाहिजे. बरोबर. माझ्या घरी जो पण कोणी बाहेरचा येईल किंवा मी स्वतः माझ्या घरात येईन, मी घरी आल्या पहिला प्रसन्न झालो पाहिजे आणि ते होण्यासाठी सगळ्यात पहिला पॉईंट येतो इंटेरियरच. बरोबर. तर हे इंटेरियर करत असताना हे प्रसन्न होण्यासाठी डिझाईन जास्त मॅटर करते. तर लोकांनी सगळ्यात पहिलं जेव्हा त्यांच्या डोक्यात आयडिया येते की मला घरचं डिझाईन करायचं आहे, इंटेरियर करायचं आहे, तेव्हा त्यांना ज्या सुटेबल होतील की मला अशी डिझाईन पाहिजे, ही डिझाईन पाहिजे, ह्या रेफरन्ससाठी लोकांनी डिझाईन कुठून रेफर केले पाहिजेत, कुठं बघितले पाहिजेत? सर्वात पहिले तर इंटेरियर हा जो शब्द आहे, स्वप्नातलं जे घर आहे, हां. स्वप्नातल्या घराचं इंटेरियर करताना माणूस कधीच कमी बघत नाही. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट की जे काही रेफरन्स तुम्ही म्हणतायत की माणसांना रेफरन्स पाहिजे की नको, तर रेफरन्स हे माणसाच्या डोक्यात पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण फ्लॅट बुक करतो किंवा घराचं बांधकाम काढतो त्यावेळेसच माणसाच्या डोक्यात कल्पना पाहिजे की बाबा आपल्याला आपल्या घरात असं असं करायचंय. त्याच्यासाठी त्यांनी त्याचे रेफरन्सेस काढले पाहिजे. काय होतं की आज जर तुम्ही मार्केटमध्ये आलात तर तिथे 2,000 नाही, 5,000 नाही, 10,000 डिझाईन्स तुम्हाला भेटतील. पण तुम्हाला स्वतः काय इम्प्लिमेंट करायचं आहे त्या 10,000 मधली एकच गोष्ट तुम्ही करू शकतात. 10,000 गोष्टी तर इम्प्लिमेंट करू शकत नाही. सो त्यासाठी जो काही रेफरन्स तुम्ही बघताय तो रेफरन्स तुम्हाला हवं तर पिंटरेस्टमध्ये किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या कलिग्सच्या मित्राच्या घरी गेलात, त्याच्या घरात काहीतरी नवीन कन्स्ट्रक्ट बघितलीत, सेम तसं नाही करायचं, पण त्याचा रेफरन्स तुमच्याकडे असला पाहिजे. त्याचे फोटोज काढणं म्हणा, पिंटरेस्टवरती करत असाल तर तिथले पिंटरेस्टचे जे काही तुम्हाला आवडतात डिझाईन्स त्या सेव्ह करून घेतल्या पाहिजे. आता तुम्ही जर बघितलं डे टू डे लाईफमध्ये इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवरती जर तुम्ही जर एक जरी रील लाईक केली तुम्ही इंटेरियरची, तुम्हाला 1000 रील येतील. तर त्याच्यातून तुम्हाला जे काही आवडतात त्या तुम्ही सेव्ह करून ठेवणं. ठीक आहे, त्या तुम्ही सेव्ह केलेल्या रील्स तुम्ही प्रत्येक तर इम्प्लिमेंट नाही करू शकत, पण ॲटलिस्ट आम्हाला दाखवल्यानंतर आमच्या डिझायनरला कल्पना येते की त्याच्या अनुषंगाने आपण त्या रेफरन्सच्या हिशोबाने आपण काय डिझाईन करू शकतो. म्हणजे ते जे डिझाईन बनेल ती फार बेटर बनेल तुमच्यासाठी. हीच डिझाईन जी तुम्ही सांगितलं की लोक पिंटरेस्टमधून बघतील किंवा इंस्टाग्रामवरती बघतील, गुगलवरती पण बघतील, यूट्यूबवरती पण बघतील. तर या लोकांना जे डिझाईन भेटणार आहे ते स्वतः डोक्यात कुठेतरी विचार करत असतात की हे माझ्या घरात पाहिजे, हे Yes. असं बनलं पाहिजे. हे Yes. बरेच विचार त्यांच्या डोक्यात चालू असतात. तेव्हा तो जो त्यांनी डोक्यात विचार केलाय की हा डिझाईन माझ्या घरी बनला पाहिजे, तर हा डिझाईन योग्य बनण्यासाठी त्यांच्या डोक्यात जसा आहे तसा बनण्यासाठी तो तुमच्यासमोर तसा मांडला गेला पाहिजे, त्यावेळी तुम्ही तो मांडू शकाल. तर ते करण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे की तो तुम्हाला जास्त क्लिअर होईल. मी तेच सांगतोय की जो काही पिंटरेस्टवरती जर तुम्ही एखादा फोटो मला दाखवतायत की माझ्या घरात एक गोल थीम आहे, त्यांनी किती जरी ओरली सांगितलं, मला सांगितलं, कुठल्याही डिझायनरला सांगितलं, तर त्या डिझायनरला समजणार नाही. त्यावेळेस जर ते कुठला तरी रेफरन्सचा फोटो दाखवतायत की हे बघा हे इथे गोल केलेलं आहे,
एक 2 सेकंदात क्लिक होतं. येस, या टाईपची तुम्हाला डिझाइन मी क्रिएट करून देऊ शकतो किंवा असं आपण याच्यात बेटरने वर्किंग करू शकतो. त्याच्यात आता आपण जसं बोलतोय की डिझाइन, बरोबर, त्या डिझाईनमध्ये बरेच पॅटर्न आहेत वेगवेगळे, की कुणाला ट्रॅडिशनल पाहिजे, बरोबर. कुणाला मॉडर्न पाहिजे, कुणाला वेस्टर्न पाहिजे, कुणाला घर आपलं हॉटेलसारखंच पाहिजे. तर याच्यात बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असते, की मी असं करू का असं करू, की सेमी करू, मी ट्रॅडिशनल आणि मॉडर्न दोन्ही एकत्र करू. हे कन्फ्युजन थोडेसे क्लिअर होण्यासाठी काय सांगाल तुम्ही? ॲक्चुअली प्रत्येकाची थीम ही वेगळी बनते. जर थीम वाईज जर बोलत असाल, तर थीममध्ये तुम्हाला राजवाडा थीम असेल, म्हणजे जे काही महाराजांच्या काळात, जुन्या काळात जे हं, हं, चालतं, हं, हं. एशियंट त्याच्या थीम बनतात. मॉडर्न थीममध्ये जर बघितलं, तर मॉडर्न थीमचे जे काही बेड डिझाईन्स असेल हं, हं. किंवा वॉर्डरोब डिझाईन्स असेल, जे काही लॅमिनेट असेल, पेस्टल कलर लॅमिनेट. आता पेस्टल कलर म्हणजे जे काही व्हायब्रंट कलर, लाल, पिवळा हे कलर न घेता पेस्टल कलर एकदम सिंपल आपले पीच ग्रीन असेल, बेज कलर असेल, त्या कलरमध्ये मॉडर्न थीममध्ये जातात लोकं. नंतर क्लासिक थीम एक येते. क्लासिक थीममध्ये पण त्यांचे जे काही बेड असेल, बेडचे डिझाईन्स असेल, ते क्लासी वुडन टाईपमध्ये जातात. एशियंटमध्ये वुडन टाईपमध्ये व्हिनियर वर्क होतं. तर ह्या केसमध्ये तुम्ही जेवढ्या थीम सिलेक्ट कराल, तुम्ही एक थीम पूर्ण घरात वापरू शकता, 2 थीम पूर्ण घरात वापरू शकतात. हं, पण हं. तुम्ही सगळ्याच थीम एका घरामध्ये नाही कॉन्ट्रॅक्ट करू शकत. बरोबर कारण आहे, बरोबर. तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये जाऊन जर वेगळी थीम जर तुम्हाला बघायला भेटली, तर ते कुठेतरी आपण त्या डिझाईन सोबत कॉम्प्रोमाइज केलंय किंवा त्या घरासोबत ते घर बनवताना आपण खूप कन्फ्यूज झालोय असं वाटतं. बरोबर. सो माझं म्हणणं आहे की जर तुम्ही एखाद्या थीमला जर कोरिलेट करत असाल, फॉर एक्झाम्पल एशियन थीम, राजवाडा थीम सोबत जातात, हं. तर तुम्ही तुमचं पूर्ण घर त्या राजवाडा थीमच्या अकॉर्डिंगच गेला पाहिजेत. तुम्ही मॉडर्न थीम जर सिलेक्ट करत असाल, मॉडर्न थीममध्ये जे काही सोफेज आहेत, तर त्या सोफे तुम्ही हाय क्लास सोफेज येतात. एशियन थीममध्ये जातायत म्हणजे राजवाडा थीममध्ये जातात, तिथं तुम्हाला खाली आपण जे काही मांडी घालून बसतो, हं, बैठक. बैठक, भारतीय बैठक. भारतीय बैठक, तर ते भारतीय बैठक टाईप तुम्हाला सोफे भेटतात. हो. तर म्हणजे प्रत्येक थीम तुम्ही ज्या थीमचा विचार करताय, ज्या थीमला तुम्ही तुमच्या घरात करायचा प्रयत्न करताय, तर तीच थीम पूर्ण घरभर तुम्ही ती कॅरी करू शकतात. त्याच्यामध्ये आलं किचन तर तुम्हाला एकाच थीमचं करायचंय. तुम्ही काहीही करा, किचनला एकच मॉडर्न थीम असो किंवा क्लासिक, एकच थीमने बनतं किचन. किचन तर लय महत्त्वाचं आहे. आपण बोलणारच आहे त्याच्यावरती. किचनवरती बरेच पॉइंट आहेत आणि तो आपण जो म्हटलं भारतीय बैठक, त्याच्याबद्दल एक मी ऐकलंय, की रेग्युलर सोफे आणि भारतीय बैठक सोफा. भारतीय बैठक सोफ्याला काहीतरी स्टोरेज वगैरे पण करता येते, अशा काहीतरी गोष्टी ऐकल्यात. जर मॉडर्न आपलं तेच थीमचं जे बोलणं चालू होतं, हं, हं, हं. मॉडर्न थीम, मॉडर्न सोफा जर घेतोय, हं, तर त्याच्यात तुम्हाला स्टोरेजला ऑप्शन नाहीये. बरोबर. त्याला जर तुम्ही भारतीय बैठकने किंवा प्लायवूडने बनवलेल्या सोफ्याने जर तुम्ही कंपेअर करत असाल, हं, हं, हं. तर प्लायवूडने बनवलेल्या सोफ्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ स्टोरेज म्हणजे खूप सारं स्टोरेज त्याच्यात बनवू शकतात. हं, हं, हं. तो जो प्लायचा बनवलेला सोफा आहे, 16 इंच हाईट आहे आणि तुम्हाला त्याच्यात तुमचं जे काही एक्स्ट्रा मटेरियल आहे, एक्स्ट्रा जे काही आपल्या घरात इकडे-तिकडे सामान पडतं, ते बरोबर. मटेरियल आपण त्या सोफ्यामध्ये डंप करू शकतो. हो. पण ॲट द एंड ती थीम झाली. तो जर सोफा तुम्ही घेताय तर तुमची थीमही त्या काइंड असली पाहिजे. पण मॉडर्न थीमला कसं आहे की त्याच्यात प्रॉब्लेम असा येतो की तुम्हाला वुडन जो सोफा बनतो म्हणजे लाकडाचा जो सोफा आपण बनवतो, प्लायचा जो सोफा आपण बनवतो, त्या सोफ्याला तुम्ही मूव्ह करू शकत नाही. म्हणजे हा सोफा हलवून दुसरीकडे ठेवू शकत नाही. पण मॉडर्न थीममध्ये तो ॲडव्हांटेज आहे की तो सोफा तुम्ही चेंज करून म्हणजे उचलून मूव्ह करू शकतो थोडक्यात. हलवू शकतात. बरोबर. किंवा 4-5 वर्षानंतर तो सोफा तुम्ही चेंज करू शकतात. आता प्लायने जर सोफा बनवायचा म्हटलं तर हां. 25 वर्ष त्या सोफ्याला त्याच जागेवर ठेवावा लागेल. आपण बघतोय की 70% लोकांना इंटेरियर करून झाल्यानंतर, यार मी हे केलं नाही, माझ्याकडून ह्या गोष्टी राहिल्या, या गोष्टींचा भरपूर रिग्रेट होतोय. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्यानं टाळल्या पाहिजेत, जेणेकरून एवढा खर्च करून लोकं इंटेरियर करणार आहेत आणि पुढे जाऊन त्यांना रिग्रेट नाही झाला पाहिजे? 70% जे माणसं चुका करतात इंटेरियर करत असताना, तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की सगळ्यात महत्त्वाचं आहे डिझाइन. तुम्ही विदाऊट डिझाइन जर कुठल्या आपल्या घराचं इंटेरियर जर करत असाल विदाऊट डिझाइन, हं, तर तुम्ही केलेला 10 लाख असू, 15 लाख असू, 20 लाख असू, 25 लाख असू, हां. तो खर्च व्यर्थ आहे. बरोबर. का तर डिझाईनमध्ये तुम्ही ईच अँड एव्हरी कन्सेप्ट, एव्हरी ॲस्पेक्टवरती विचार करतात. म्हणजे एंट्री करताना शू रॅक किती हवा आहे, हां, हां. तुमच्या घरात किती माणसं राहतात, तुमच्या घरात 16 जोड लागतायत चपलाचे, बुटाचे, तर आपण 18 जोडचं बनवू शकतो का? हं, 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 ते हं. डिझाईनमध्ये तुमचे ते व्ह्यूज क्लिअर होणार आहेत. एंट्री पॅनलला तुम्ही डेकोरेशनसाठी काय करू शकतात? आतमध्ये आल्यानंतर कन्सोल युनिट आहे, त्याच्यानंतर टीव्ही युनिट आहे, त्याची पोझिशन.
त्याच्यानंतर तुम्ही किचनमध्ये गेलात तर तिथे तुमचं किचनमध्ये ॲक्रेलिक्स असेल किंवा ओव्हन सेक्शन असेल किंवा खाली टेंडम्स असेल, मास्टर बेडरूममध्ये बेडची पोझिशन असेल, आपल्या वॉर्डरोबची पोझिशन असेल, तर या सर्व गोष्टी तुमच्या डिझाईन्समध्ये क्लिअर होतात. तर त्या जे लोक विदाऊट डिझाईन कामं करतात, म्हणजे मी तर म्हणेल की 70% लोकांकडे डिझाईन आहेत तरीही त्यांच्या चुका होत आहेत. बरोबर. म्हणजे डिझाईनमध्ये तेवढी क्लॅरिटी नाहीये. जेवढा बेटर क्लॅरिटी. आणि माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जरी डिझाईन असेल, पूर्ण डिझाईन विथ लॅमिनेट, विथ इलेक्ट्रिकल लेआउट, विथ तुमचे फॉल सिलिंग लेआउट तुमच्या हातात नाहीये तर तुम्ही काम चालू करू नका. तुम्ही काम चालू केलंय, तुमच्याकडे अर्धवट डिझाईन्स आहेत, तुमचं काम संपन, पण तुम्हाला जो काही सॅटिस्फॅक्शन जो तुम्हाला पाहिजे होता की इथे आपण हा चेंज करू शकत होतो किंवा आपण इथे हे काहीतरी चेंज करू शकत होतो, तो तुमच्याकडे स्कोप नसणार आहे त्यावेळेस. म्हणजे मी ते सांगतोय की जे कोणी, म्हणजे आता 70% तुम्ही म्हणतायत, तर 70%पेक्षा मी म्हणेल की 80% लोकांकडनंही या चुका होतात. पूर्ण घराचं इंटेरियर करतो आणि आपल्याला शेवटला येऊन कळतं की आपण सीसीटीव्हीचा पॉइंटच काढलेला नाही. मग त्यावेळेस तुम्ही ते वरती जाऊन ते फॉल सिलिंग तोडत बसणार आणि त्याच्यातनं मग ते पॉइंट्स वगैरे काढत बसणार. मग ते वर्थित नाही. सो त्या पूर्ण फॅक्टर्सचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही गो थ्रू केलं पाहिजे. तुम्ही थोडे इलेक्ट्रिक पॉईंट बद्दल बोलताय, बरोबर. त्या रिलेटेडच विचारतो मी. असे इलेक्ट्रिकल पॉईंट कोणते आहेत जे लोकांकडून प्रामुख्याने विसरतात? जसं की तुम्ही आता एक सांगितलं सीसीटीव्हीचा पॉईंट. बरोबर. अजून कोणते आहेत असे? आता तुम्ही जर घरात आलात ना, तर तुम्ही एंट्री केल्यापासून तर मास्टर रूम पर्यंत मी तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रिकल पॉईंट्सचं काय महत्व आहे. टीव्ही आपण लावतोय तर त्याच्यातनं तुमचं एक HDMI केबल जी तिथून खाली आपलं जिथे सेटअप बॉक्स आपण लावतो तिथपर्यंत ती आलीच पाहिजे विथ कन्सील. जर तुम्ही फर्निचर करताय तर हा सगळ्यात मेन फॅक्टर आहे टीव्ही युनिटसाठी. सेकंड, तुम्ही जिथे सोफ्याची पोझिशन आहे, सोफा ठेवलाय तर सोफ्याच्या मागे तुम्हाला 1 किंवा 2 स्विच सॉकेट असणं फार गरजेचं आहे. कारण आपण किती वेळ आपण सोफ्यावरती बसायचा जो टाइम आहे आपला, तो 2 ते 3 तास आपला तिथे स्पेंड होतो. सो तिथे बसल्यानंतर तुमच्या असं नको व्हायला की तुम्हाला चार्जिंगला लावायला पॉईंटच नाही किंवा कॉम्प्रोमाइज करायला लागतं की मोबाईल कुठेतरी लावून आपण येऊन सोफ्यावरती बसतोय, नंतर मोबाईल कलेक्ट करतोय. नंतर तुम्ही किचनमध्ये गेलात तर तुमच्याकडे डिझाईन आहेत, तर डिझाईनच्या हिशोबाने तुमचं ओव्हन सेक्शन असेल, मिक्सर पॉईंट असेल, ते पॉईंट 16 अँपिअरचे आहेत का नाही ते तुम्ही चेक केले पाहिजे. प्युरिफायरचा पॉईंट असेल, बिल्डर लोक देतात पण मग ते आपण फर्निचरमध्ये कव्हर करतो. सो ते पॉईंट तुम्हाला बाहेर काढणं फार गरजेचं आहे. तुमचं आता ड्राय बाल्कनीमध्ये गेलात तर तिथे आता काही लोक काय करतात की खाली ठेवतात वॉशिंग मशीन, वरती ठेवतात डिशवॉशर. सो तुम्हाला दोन्ही पॉईंट देणं फार गरजेचं आहे. एकाच पॉईंटवरती दोन्ही ऑपरेट होणं पॉसिबल नाहीये. सो 2 16 अँपिअरचे स्विच सॉकेट तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही बेडरूममध्ये गेलात तर साईड टेबलच्या मध्ये तुम्हाला स्विच सॉकेट असणं फार गरजेचं आहे. जिथे 2 वे कनेक्शन असणं फार गरजेचं आहे. स्टडी युनिट आहे तिथे 2 स्विच सॉकेट असणं फार गरजेचं आहे. तिथे तुम्हाला लाईट ऑपरेटिंग भेटलं तर ते, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉईंट्स हा एक असा आहे की ते तुमचं फार इनिशियल स्टेजला होणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऍट द एंड किंवा लास्टला जर ते डिसाईड करतायत तर त्यावेळेस तुम्ही कुठेतरी चुकतायत. तर तुम्ही त्या गोष्टी पहिलेच विचार करून त्या गोष्टींना सुरुवातीलाच करून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मी तेच सांगतोय की तुम्हाला जे काही डिझाईनमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचा क्लायंटने असेल किंवा इंटेरियरने 3-4 वेळा क्रॉस चेक केला पाहिजे की बाबा यांनी ज्या काही गोष्टी मेन्शन केल्या आहेत किंवा ज्या गोष्टी यांच्या घरात नाही ते भविष्यात घेतील. फॉर एक्झाम्पल ओव्हन आता एखाद्याच्या घरात नाही तर तो उद्या जाऊन ते ओव्हन घेऊ शकतो. तर त्याने ते उद्या जाऊन ओव्हन घेतलं तर त्या ओव्हनला पॉईंट आपण ठेवलाय का, त्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. फक्त तुम्ही आत्ता ओव्हन नाहीये म्हणून तो पॉईंट काढत नाहीये तर तुमचं फर्निचर 2 आणि 3 वर्षासाठी तर बनवत नाही. मी स्वतः 15 वर्षाची वॉरंटी देतो. 15 आणि 20-25 वर्षाची ज्या लाईफ आहे त्या लाईफ तुम्ही 15 आणि 20 वर्षाच्या हिशोबानेच त्याला आपण मॅनेज केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट असा आहे की आपण किचनबद्दल बऱ्याच गोष्टी बोललो आता, ज्याच्यात आपण इलेक्ट्रिकल पॉईंटबद्दल बोललो. किचनचं इंटेरियर करत असताना अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात प्रामुख्यानं घेतल्याच पाहिजेत? किचनचं इंटेरियर करत असताना सर्वात महत्त्वाचं जे आहे ते पहिले आपलं मटेरियल सिलेक्शन. तुम्ही मटेरियल सिलेक्शनमध्ये काय तुम्ही चॉईस करताय याच्यावरती तुमचे जे काही किचन बनणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर टाईप्स म्हटलात तर पहिले येतं किचन ट्रॉलीज, जो की फार बेसिक कन्सेप्ट आहे, फार लोकांना परिचित आहे त्या गोष्टीला. जो काही ट्रॉलीज आपण बघतो म्हणजे काही बिल्डरही प्रोव्हाइड करतात. तर त्या ट्रॉलीजमध्ये टाईप्स आहेत, 202 असेल, 402 असेल, टेंडम्स एक येतं. आता टेंडम हा कन्सेप्ट नवीन आहे. भरपूर लोकांना हा टेंडम म्हणजे हा कन्सेप्ट माहीत नाही. तर मटेरियल सिलेक्ट करत असताना
मी म्हणेल की जे काही ट्रॉलीज असेल किंवा टेंडम्स असेल किंवा जे काही शेल्फ्स असेल याचं ॲक्नॉलेजमेंट देणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये बेनिफिट्स काय आहेत की तुम्हाला टेंडम आणि ट्रॉलीज याच्यामध्ये काय आपल्याला डिफरन्स भेटतो. हे बघा, बजेटचा जर इश्यू असेल तर तुम्ही ट्रॉलीज केलात तरी चालू जातं, पण त्याला रिप्लेस करायला आता टेंडम्स आलेच आहेत मार्केटमध्ये. तर ते टेंडम म्हणजे काय, तर एअरटाईट पीव्हीसीचा बॉक्स बनतो की जेणेकरून जे पहिले कॉकरोच वगैरे आपल्या घरात व्हायचे, जे काही ट्रॉलीज मधनं पळायचे, तर त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी झालंय. 0% जर एकदा प्रेस्ट कंट्रोल करून जर तुम्ही टेंडम इन्स्टॉल करतायत तर तिथे झुरळ व्हायचे चान्सेस 0% बनतात. का तर तो एक कार्केस बनतो एअरटाईट आणि त्याच्यामध्ये तो पीव्हीसीचा आपला बॉक्स चालतो. सो तो जो बॉक्स आपण बनवतोय तो त्याची ड्युरेबिलिटी ही तुमच्या ट्रॉलीपेक्षाही जास्त आहे. का तर मी सांगेल की ट्रॉलीला रस्ट वगैरे लागायचे चान्सेस असतात. सेकंड, जे काही बाहेरचं आउटर मटेरियल आहे ते मी म्हणेल की मॅट लॅमिनेट किंवा मॅट ॲक्रेलिक नाही यूज केलं पाहिजे. काय कारण आहे तुम्ही त्याच्याऐवजी, कारण काय होतं की किचनमध्ये स्टेन्स म्हणजे आपल्या हळदीचे डाग वगैरे हे इझिली त्याच्यावरती पडू शकतात. आपल्या जे काही प्लायचं लॅमिनेट आपण लावतोय लॅमिनेटवरती पडू शकतात. मग ते तुम्ही मॅट कलर असेल तर ते पुसू शकत नाही एवढं प्रॉपरली, किंवा त्याला क्लीन करणं एवढं इझी नाही. इझी मेंटेनन्स फार हाय होईल जर तुम्ही मॅट कलर घेताय. त्याचऐवजी जर तुम्ही ॲक्रेलिक घेताय आणि ते पण ग्लॉसी ॲक्रेलिक घेताय तर तो ग्लॉसी ॲक्रेलिक म्हणजे ग्लासचा टाईप आहे, ग्लास कोटिंग येते. ते की नॉर्मली तुम्ही कुठल्याही फडक्याने जर त्याला क्लीन करतायत तर इझिली क्लीन होऊन जातोय. जो की तुमचा जो काही मेंटेनन्स आहे, जो तुम्ही तुमच्या घरात मेड असेल किंवा तुम्ही स्वतः त्या घरात जर तुम्ही काम करतायत तिथे जर काही डाग पडला तर तुम्ही इझिली पुसू शकतात. परत तुम्ही जे काही चिमनीज आहे, चिमनीच्या बाजूला तुम्ही दोन्ही साईडला प्रोफाईल डोअर घेतले पाहिजे, जेणेकरून क्रॉकरी युनिट आपण तिथे म्हणतो, क्रॉकरीला जे काही ग्लास आहे ते प्रोफाईलचे लावले पाहिजे की आपली जी काही गॅसची जी काही भाप असते ती त्याच्यावरती जाऊन ॲक्रेलिक खराब होतं. तर त्याऐवजी प्रोफाईल डोअर घेऊयात की जेणेकरून त्याची लाईफ आपल्याला वाढवता येईल. तुम्ही चिमनीचे सेक्शन्स तुम्ही तिथे डेव्हलप केले पाहिजे. लॉफ्ट आपल्याला फुल हाईट लॉफ्ट घेता आले पाहिजे. लॉफ्ट झाल्यानंतर फॉल सिलिंग केले पाहिजे. म्हणजे ह्या फॅक्टरचा आपण विचार करून किचन डेव्हलप केलं पाहिजे माझं म्हणणं. बऱ्याच लोकांचं असं असतं की मी दुसरीकडे शिफ्ट करू शकत नाही, याच घरात राहतो, तुम्ही मला इथे इंटिरियर करून द्या. याच्यात कोणते प्रॉब्लेम येतात, कोणते फॅक्टर येतात आणि तिथं राहून त्यांनी इंटिरियर करून घेतलं पाहिजे की शिफ्ट होणं जास्त गरजेचं आहे? जो काही क्वेश्चन तुम्ही विचारला थोडा गंभीर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय आहे की भरपूर लोकांची रिक्वायरमेंट येते की आम्ही शिफ्ट होऊ शकत नाही किंवा आमचा रिनोव्हेशनचा फ्लॅट आहे, तर आम्ही इथेच थांबून तुम्ही इंटेरियर करून द्या. मग ते भले प्लाय वर्क असू किंवा दुसरं कुठलंही वर्क असू. तर मी म्हणेल की त्या केसमध्ये तुम्ही फर्निचर वर्क करत असाल ऑन साईट तर ते नाही केलं पाहिजे. का जर तुम्ही मला विचारतायत तर मी आत्तापर्यंत जो काही एक्सपिरियन्स घेतलाय त्या अकॉर्डिंगली सांगतो. मी 5-6 ठिकाणी असं केलेलं आहे की तिथे राहून त्यांच्या घराचं फर्निचर आपण करायचा प्रयत्न केलाय. तर तिथे काय होतंय की आपलं प्लायचं जे काही कटिंग मटेरियल आहे, जो आपण भुसा म्हणतो, भुसा उडतोय, तुमचं कटिंग होतंय, तुमचं मटेरियल पेस्टिंग होतंय, सगळ्या गोष्टी तिथं त्यांचे लहान मुलं तिथं खेळतायत. तर तो एक फार प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन क्रिएट होते तिथे. म्हणजे इव्हन सुरुवातीला तर त्यांना काही वाटत नाही त्या बाबतीत. हफ्ता जातो, 2 हफ्ते जातात, 3ऱ्या हप्त्यात त्यांना असं वाटतं की आपण काय इंटेरियर करायला घेतलंय घराचं. म्हणजे खरोखर असं डायरेक्टली रिग्रेट होतो त्या लोकांना. 70% लोकांमध्ये ते पण येतात. बरोबर, म्हणजे रिग्रेट होतं त्यांना की आपण उगाच इंटेरियर करतोय, उगाच करतो. मग ती चिडचिड वगैरे व्हायला चालू होते. तर मी त्याच्यापेक्षा बेस्टली सजेस्ट करेल, जर तुम्हाला प्लाय वर्क जर करायचं असेल, घरातलं जर फर्निचर करायचं असेल आणि तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला शिफ्ट व्हायचं नाही, तर तो ऑप्शन तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही मग त्यावेळेस मॉड्युलर फर्निचरसाठी गेला पाहिजे. मॉड्युलर फर्निचरमध्ये जर गेलात तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. ॲक्च्युली तिथे कटिंग होणार नाही, ऑन साईट बनणार नाही, बाहेरून बनवून येऊन फक्त फिक्स करायचं राहील. याच्यातच एक विचारतो की तुम्ही बोललात मॉड्युलर फर्निचर. मॉड्युलर फर्निचर करणं म्हणजे डायरेक्ट घेऊन घरी येणं आणि ऑन साईट फर्निचर करणं. बरोबर. याच्यात बेस्ट चॉईस कोणती आहे आणि ती का असेल? ॲक्च्युली दोन्ही आपल्या आपल्या पद्धतीने बेस्ट आहेत, मित्र म्हणेल. मॉड्युलरचा ॲडव्हान्टेजेस त्यांच्या हिशोबाने बरोबर आहेत आणि प्लायवर्कचे ॲडव्हान्टेजेस प्लायवर्कच्या हिशोबाने बरोबर आहेत. जर दोघांमध्ये जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर मॉड्युलर फर्निचर हे जे आहे हे ॲक्च्युली कंपनी किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये बनतं.
बरोबर. फॅक्टरीमध्ये त्याचं मटेरियल प्रेसिंग होतं, फॅक्टरीमध्ये त्याचे कारकेसेस बनतात, सर्व काही फॅक्टरीमध्ये बनतं. ते जे बनतं ते फक्त येऊन इन्स्टॉल करतात घरी, 1.5 ते 2 दिवसात इन्स्टॉलेशन होतं, पूर्ण घर तुमचं इंटेरियरने सजून जातं. सेकंड येतोय की प्लाय. आता प्लायमध्ये जे काय आहे ते सगळं ऑन साईटच बनणार आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी जी प्रोसेस आहे ती लेंदी बनते. तर डिफरन्शिएट करण्यामध्ये हा एक आहे की जर तुम्हाला 15 दिवसात जर काम करून हवं असेल तर तुम्ही मॉड्युलरसाठी गेला पाहिजेत. आणि जर तुम्हाला टाइमचा बॉन्ड नाहीये फर्स्ट ऑफ ऑल आणि तुम्हाला लाईफ लॉंग बनवायचं आहे, कस्टमाइज जसं पाहिजे आणि तसं. तुम्हाला जसं पाहिजे म्हणजे एजेस राऊंड करणं असेल किंवा तुम्हाला बेड राऊंड करणं करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही मग कार्पेंटरी वर्कच तुम्ही केलं घेतलं पाहिजे. पाहिजे. आपण आत्ता मटेरियल वाईज बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या. तर पूजाघर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे घरातला. बरोबर. तर पूजाघर करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? मग त्या मटेरियल वाईज असू देत, डायरेक्शन वाईज असू देत, आणखीन बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात आहेत. बरोबर. तर जे काही इंडियन फॅमिलीज आहेत त्यांना पूजाघर हे सगळ्यात महत्वाचं असतं. बरोबर. मग ते एक युनिट असू द्या किंवा एक सेपरेट रूममध्ये असू द्यात, त्यांच्यासाठी तो सगळ्यात मेन फॅक्टर मानला जातो. कारण ते धार्मिक दृष्टीने जर बघितलं तर आपण घरातली जी काही सुखशांती आहे, तुमचं पूजाघर कुठल्या डिरेक्शनला आहे किंवा तुम्ही कुठल्या डिरेक्शनला तोंड करून पूजाघर ठेवलंय त्याच्यावरती फार डिपेंड असतं. जर तुम्ही बघितलं तर आता तुमच्याकडं तुम्हाला 4 दिशा माहीत असेल, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर फक्त ह्या 4 दिशांवरतीच घरात काम करता येत नाही. त्याच्यात आपल्याकडे 16 दिशा आहेत. आपण जो काही वास्तूचा जो काही प्लॅन बनवतो तो 16 डायरेक्शन वरती बनवतो. तर त्या 16 डायरेक्शनला आपण कन्सिडर करून आपण बेस्ट पोझिशन जे काही वास्तूच्या हिशोबाने आपण देवघर कुठे ठेवू शकतो, आपण बेडची पोझिशन्स कुठे ठेवू शकतो, आपण किचनमध्ये हॉब कुठे ठेवू शकतो, याचा पूर्ण प्लॅन बनवतो. म्हणजे हा प्रत्येक इंटेरियरवाल्याने बनवला पाहिजे. तर त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट लोक म्हणतात की ईशान्य कोपरा घराचा, त्याच्यात देवघर असणं फार महत्वाचं आहे. मी म्हणेल की नॉर्थ ईस्ट मध्ये 8 डायरेक्शन आहेत. म्हणजे नॉर्थ मध्ये 8 डायरेक्शन आहेत. असं नाही की तुम्ही नॉर्थ ईस्टलाच ठेवलं पाहिजे. आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये इंटेरियर करतायत तर त्या फ्लॅटमध्ये इंटेरियर करत असताना तुम्हाला मॅप हा टिल्टेडच भेटेल. फार रेअरली तुम्हाला तो ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हा प्रॉपर भेटेल. जिथे कुठे टिल्टेड तिथे तुम्हाला नॉर्थ ईस्ट वगैरे एवढ्या गोष्टी बघणं पॉसिबल नाहीये. बरोबर ना. तर त्यावेळेस तुम्ही एक वास्तूचा प्लॅन घेऊन जेवढं आपल्याला ऍडजस्ट करता येईल तेवढं ऍडजस्ट करून बाकीच्या तुम्ही रेमेडीज केला तरी चालते. म्हणजे रेमेडीज इन द सेन्स की आता जर जिथं लोक वास्तूच बघतात तिथं त्यांना रेमेडीजही भेटतात. तिथे रेमेडीज मध्ये काय काय येतं तर तिथे तुम्हाला टेपिंग आहेत, कलर बॅरियर्स आहेत, कुठे स्पॉटलाइट्स आहेत. तर या इन डिटेल जर गेलं तर तुम्ही वास्तूमध्ये तर तुमचे 20-25 मिनिटं इथंच निघून जातील. तर त्याचं मी एवढंच सांगणार की प्रत्येकासाठी मंदिराची जी पोझिशन आहे, घरातला जो कर्ता माणूस आहे त्या घरातल्या कर्त्या माणसाचं नाव, त्याची जन्मतारीख याच्यावरनं आपण डिसाईड करतो की आपण त्याचं वास्तूमध्ये त्यांचा मंदिर कुठल्या डायरेक्शनला ठेवलं पाहिजे, त्यांची स्लीपिंग पोझिशन काय असली पाहिजे, त्यांची स्लीपिंग रूम कुठली असली पाहिजे. जर तुम्ही वास्तूचा जर अभ्यास करत असाल तर ह्या गोष्टींना तुम्ही कन्सिडर करणं फार महत्वाचं आहे. आता आपण वास्तूबद्दल बऱ्याच गोष्टी बोललो, ज्याच्यात थोड्या वेळापूर्वी तुम्ही कलरचा, स्पॉटलाईट्सचा पण एक उल्लेख केलेला. कलर डिसाईड करताना कसे डिसाईड केले पाहिजेत? वास्तूचे कलर की नॉर्मल कलर्स? दोन्ही गोष्टी वास्तूच्या कलर्समध्ये कसं आहे की जो काही आपल्याला कलर आहे त्याचं मग तुम्हाला कॉम्बिनेशनच करायचं असं काही नाहीये. नॉर्मल कलर जो घरात आपण करतो त्या कलरला तुम्ही पेस्टल कलर सोबत गेलं पाहिजे माझं म्हणणं आहे. जर मॉडर्न थीम असेल तर पेस्टल कलर्स की ज्यादा व्हायब्रंट कलर यूज नाही केले पाहिजे. कुठली तरी वॉल एक हायलाईट केली, बाकीच्या तुम्ही व्हाईट वॉल किंवा तुम्ही मॉर्निंग ग्लोरीज असेल किंवा हे नॉर्मल जे काही कलर आहेत त्या कलर सोबत गेलेलं बेटर आहे. जर तुम्ही बघितलं तर लस्टरमध्ये तुम्हाला ऑइल बेस्ड जो लस्टर बनतो त्याच्यात तुम्ही तुमचे लहान मुलं जे भिंतीवरती लिहितात त्यालाही पुसता येतं. बरोबर. कारण की आता हा एक मोठा कन्सर्न आहे की छोटे मुलं जे असतात ते भिंतीवरती लिहून जातात. आपण एवढा इंटेरियरला खर्च करतो आणि मग ते परत पेंटिंगला म्हणजे घरात मी म्हणतो ना एक आपलं कुंडी जरी लावायची राहिली तरी ते लावणं होत नाही 6 वर्ष.
सेम तसंच आहे. प्रत्येक वेळेस कुणी पेंट करू शकणार नाही. हं, हं, सो हं, त्या हं. केसमध्ये तुम्ही लस्टर पेंट सोबत गेलं पाहिजे. लस्टर पेंट नंतर रॉयल शाईन एक येतो. रॉयल शाईनमध्ये वॉशेबल पेंट्स येतात. पण हं. त्याच्यापेक्षाही लस्टरचा जो बॉन्ड आहे, तो मोठा थिकनेसचा बनतो. त्यामुळे तुम्ही लस्टर जर जर तुम्हाला वॉशेबलच पेंट करायचं असेल, तर हं. तुम्ही लस्टरसाठी गेला पाहिजे. जर तुम्हाला प्लेन हवा असेल, तुम्हाला ते छोटे-छोटे बबल्स नको असतील, म्हणजे जे काही बुंदे आपण म्हणतो बबल्स, हं. ते बबल्स नको असेल, प्लेन हवा असेल, तर तुम्ही रॉयल शाईन सोबत गेला पाहिजे, प्रीमियम शाईन सोबत गेला पाहिजेत. बाकी जर तुम्ही बघितलं तर घरामध्ये आपण लेझर कटिंगचे जास्त आयटम्स लावतो. हं. सो त्याच्यावरती तुम्ही सॅटिन किंवा डिको पेंट केला पाहिजे. लेझर कटिंग आयटम म्हणजे? लेझर कटिंग म्हणजे आपण वॉल मुरल जे काही सोफ्याच्या मागे वॉल मुरल घेतो. हां. म्हणजे त्याच्यामध्ये लेझर कटिंगचे डिझाईन येतात. हं, हं, फ्लॉवर हं. डिझाईन असेल किंवा हं, हं, दुसऱ्या हं, हं. कुठल्या डिझाईन्स असेल. तर त्या डिझाईन्समध्ये तुम्ही डिको पेंट केला पाहिजे. कारण तिथे पेंटचा जे काही छोटा ब्रश आहे, तो पोहोचू शकत नाही. सो तर डिको पेंट करणं तिथे गरजेचं आहे. म्हणजे जिथे आपल्याला जे काही सिलेक्शन आहे, त्या सिलेक्शनला तुम्ही कलर्स कुठले वापरले पाहिजे तेही महत्वाचं आहे किंवा मटेरियल कुठलं वापरताय तेही महत्वाचं आहे. प्रत्येकाचा जो काही ॲडव्हांटेज आहे, त्याच्या हिशोबाने ओके आहे. सो आपल्याला ते सिलेक्ट करताना फक्त फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करता आले पाहिजे, की हां. आपल्या घरात छोटा बेबी असेल, तर तुम्ही लस्टर सोबतच जा. ह्याच्यात तर अजून एक आहे, वॉलपेपर की कलर? वॉलपेपर जो काही ड्युरेबिलिटी आहे वॉलपेपरची, ती तुम्हाला एक 2, 2.5, 3 वर्षाची भेटेल. पण जी काही कलरची ड्युरेबिलिटी आहे, ती तुम्हाला लाईफटाईम म्हणजे जोपर्यंत तुम्ही 5-10 वर्षही वापरू शकतात. वॉलपेपरमध्ये थोडा स्टेन झाला, थोडासा कुठला तरी कोपरा निघाला, तर पूर्ण वॉलपेपर काढून घेतात मुलं. सो वॉलपेपर सारखंच टेक्स्चर तुम्हाला कलरमध्ये काढणं पॉसिबल नाहीये. पण जर एक टेम्पररी तुम्ही जर बघत असाल, तर वॉलपेपर इज ऑल्सो बेस्ट. मगाशी आपण सोफ्यावरती थोडंसं डिस्कशन केलं. त्याच्यातच थोडं कंटिन्यू करतो मी, की बऱ्यापैकी घरात आत्ता आय-टीमध्ये वर्किंग असतील किंवा कुठेही बरेच कामं वेगवेगळे करतात. पण ऑफिसवर, कॉम्प्युटरवरती काम करणारे भरपूर लोकं आहेत. दुसरी गोष्ट लोकं टीव्ही पण बघायला बसले तर 1-1, 2-2 तास बसतात. बरोबर, मूव्ही बघत असतील तर 2.5 तास सोफ्यावरती बसतात. आणि बरोबर. याच्यात बऱ्यापैकी लोकांना बॅक पेनचा इश्यू होतोय. येस, तर होतो. हा सोफा डिझाइन करताना सोफ्यासाठी फोम कोणता निवडला पाहिजे? आणि सोफ्याचं स्ट्रक्चर, त्याचे अँगल्स जे असतील, ते कसे असले पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जो पार्ट म्हटलात, जो काही बॅक पेनचा त्रास हां. होतोय, तो 100% होतो. ते तुम्ही तुमचा सोफा सिलेक्ट करताना ह्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे फोम. सोफा बनवताना जो काही फोम यूज होतो, त्याच्यामध्ये जे काही सॅच्युरेशन बनतं, म्हणजे त्याच्यामध्ये पर्सेंटेज असतात, की फोम डेन्सिटी आपण किती ठेवली पाहिजे. तर ती तुमच्या हिशोबाने ऑर्थो म्हणजे आपला जे काही डॉक्टर कन्सल्टंट आहे, हं. 60-40 ची तुमची रेंज असली पाहिजे, की 60% फोम, 40% डेन्सिटीवरती तुम्ही वर्किंग केलं पाहिजे. हं, हं, हं. जेणेकरून फार दबणारा सोफा आपल्याला आवडतो. पण फार दबणारा सोफा आपल्यासाठी तेवढाच हानिकारक होतो. बरोबर. सो त्याला तुम्ही हार्ड फोम घेतलं पाहिजे. ज्यांना कोणाला बॅक पेनचा त्रास आहे, त्यांनी हार्ड फोमवरती वर्किंग केलं पाहिजे. सोफ्यावाल्यासोबत सोफा जो काही कारखाने आहेत, तिथे जाऊन बसून चेक केलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही त्यांच्या डेन्सिटीज चेक केल्या पाहिजे. आणि कस्टमाइज सोफे बनवून घेत असताना आता आम्ही तर सजेस्ट करतोच, पण किंवा तुम्ही जरी पर्सनली कुठं गेलात सोफा बघायला, तर त्या कारखान्यावरती किंवा त्या सोफ्याच्या डेन्सिटीवरती ते काही गोष्टी सांगतायत का? त्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत, की किती डेन्सिटी दिली आहे, किती थिकनेस दिली आहे, किती त्याचा फोम ॲडजस्टमेंट केला आहे किंवा ते किती इंचाची गादी आपण यूज करतोय. काही लोकं 8 इंचाची स्प्रिंगची गादी वापरतात. होय. तर त्या स्प्रिंगच्या गादीने काय होतंय, की एक तुम्हाला टेम्पररी तुम्हाला आनंद फार भेटतो, की वॉव! दबतं हे. पण त्या स्प्रिंगच्या गादीने काही लोकांना बॅक पेनचा खूप जास्त त्रास आहे. हं, 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 हं. त्या तर केसमध्ये तुम्ही त्या काय करताय? केसमध्ये मी त्यांना सजेस्ट करेल, की त्या स्प्रिंगच्या गादीला तुम्ही उचलून पहिले घराच्या बाहेर टाकलं पाहिजे किंवा त्या कारखान्यात जाऊन तुम्ही दुसरी गादी आणली पाहिजे, जेणेकरून ती थोडीशी हार्ड असेल किंवा त्याचा जो काही फोम असेल, तो फोम तुम्हाला तुमच्या बॉडीला जो काही सुटेबल फोम तुम्हाला वाटतोय, तो यूज केला पाहिजे. मग त्याच्यात मी सांगेल, की 60-40 हा जो रेशो आहे, हा एक सुटेबल ओव्हरऑल आपल्या इंडियन कन्सेप्टमध्ये वापरला जातो, की त्याच्यामध्ये बॅक पेनचा त्रास फार कमी होतो. ऑर्थोपेडिस्टही खूप सजेस्ट करतात, की जो काही फोम आहे तो हार्ड फोम वापरा. हं, हं, हं. म्हणजे जे काही सॉफ्ट गादी सॉफ्टमध्ये काय होतंय, की गादी फक्त दबते. बॉडी ॲडजस्ट करते आपण जसं पाहिजे तसं झोपलं, पण त्याने बॅक पेनचा त्रास वाढतो. एक आता आपण सोफ्यावरती बोललो. याच्यात एक एल शेप सोफा भेटतोय. बरोबर. एल शेप सोफा राहिला तर कॉर्नर पीस लोकांना लई इश्यू करतोय. त्याच्यावरतीच मी बोलणार आहे थोडं, की
फक्त सोफाच नाही, तर हा एक स्पेस मॅनेजमेंटमध्ये गोष्ट येते. तर हा स्पेस मॅनेजमेंट कसा केला पाहिजे? आणि सगळ्यात जास्त स्पेस मॅनेजमेंट कोणत्या रूमसाठी जास्त केलं जातं? स्पेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही सोफा जर एवढा टाकला, तर मध्ये 4 फुटाचं अंतर सोडून इकडे तुमचा जे काही टीव्ही युनिट येतोय किंवा कुठला XYZ युनिट येतोय, तर त्याच्यात तुम्ही नंबर ऑफ ऑप्शन्स त्यांना दाखवले पाहिजे. तर प्रामुख्याने जर बघितलं तुम्ही, तर किड्स रूम. बरोबर. किड्स रूममध्ये तुम्हाला स्पेस मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यात बरोबर. बिल्डर लाईनमध्ये काय होतंय, की मास्टर रूम सोडली, तर काही हं. रूम्सची जे काही साइजेस आहेत, ते हां. छोट्या देतात. होय. जे 10x10 असेल, 10x12 असेल, त्याच्यात तुम्हाला बेड बेड टाकायचा आहे, वॉर्डरोब टाकायचा आहे, ड्रेसिंग टाकायचं आहे. इव्हन किड्सला स्टडी टेबल टाकायचा आहे आणि इव्हन त्यांचे रिक्वायरमेंट असते क्लायंट लोकांची, की ती रूम आणखी खाली पण असली पाहिजे. सो त्याच्यामध्ये मी सांगेल, की प्लॅटफॉर्म बेड कन्सेप्ट आहेत. हं. प्लॅटफॉर्म बेड कन्सेप्टमध्येही सेम तुमचा बेड, वॉर्डरोब, स्टडी सगळं कन्सिडर होतं. बाकी तुमची 10x10च्या रूममध्ये 5x10 रूम मोकळी ठेवू शकतो मी. हं, 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 हं. किचनमध्येही फार गरजेचं आहे ते, की तुम्ही टॉल युनिट कुठे घेतलाय, पॅन्ट्री युनिट कुठे घेताय किंवा एखादी वॉल ब्रेक करून तिथे ब्रेकफास्ट युनिट बनवतायत. तर त्या गोष्टींचा जे काही गाईडन्स आहे ते क्लायंटला आपण दिलं पाहिजे. कारण क्लायंटचं कसं असतं, की ब्लाइंड असतात ते. ॲक्चुअली त्यांना त्या गोष्टींचा अंदाज नसतो. जे काही आपण बोलेल ब्लाइंडली ट्रस्ट करून ते करतात. ज्यावेळेस करून झाले त्यावेळेस असं हां. नको व्हायला, की ते रिग्रेट झालेत, की बाबा सॅटिस्फाईड नाहीयेत, की बाबा हे काय? हे तर खूप अडचण झाली. बरोबर. असं वाटायला नको. म्हणून मी मी पहिल्यांदा सुरुवातीपासून बोलतोय, की डिझाईन्ससाठी तुम्ही गेला पाहिजे. तुमच्या एकदा घर बनलं, तर तोडून दुसरं बनणं सोपं आहे, की एकदा डिझाइन बनवली, तिला डिलीट करून दुसरी डिझाइन बनणं सोपं आहे. एकदम साधा प्रश्न आहे. डिझाइन तुम्ही 10 बनवल्यात, तर खर्च येणार नाहीये. पण तुम्ही एकदा घर बनवलं, तर त्याला जोडून दुसरं बनवणं फार फार खर्च आहे. पण इंटेरियर करत असताना बऱ्याच लोकांची एक फॅन्टसी आहे, की मला माझ्या घरात बार पाहिजे हो, असते. आणि त्याच्यात तो हिडन पाहिजे. बरोबर. याच्यावरती काय सांगाल? ॲक्चुअली हा जो हिडन कन्सेप्ट आहे, म्हणजे बार जो कन्सेप्ट आहे, हा जर तुम्ही बघितलं US असेल, जर्मनी असेल, हं, त्या हं. साइडला जास्त करून बार सेक्शन्स घरात बनतात. बरोबर. आपली इंडियन फॅमिलीमध्ये जे काही माइंडसेट आहे लोकांचा, म्हणजे महाराष्ट्रीयन तरी हां, मी हां, म्हणतो, हां. तर त्यांना बार युनिट तर हवा आहे, पण तो हिडन हवा आहे. बाहेरचे येतात ना, दिसलं तर गडबड. तर त्याच्यात त्यांचं म्हणणं असतं, की त्याला क्रॉकरीसारखं मॅनेज करा. हं, हं, हं. किंवा असं करा, की लोकांना समजायला नकोय इथे बार युनिट आहे. लोकांना इन द सेन्स काही लोकांचा त्रास आहे, की घरात पण समजायला नकोय आई-वडिलांना. बरोबर. म्हणजे इतपत मी डीप सांगतोय, मग की कसा बनवायला पाहिजे तो? तर मग त्याच्यात आपल्याकडे कन्सेप्ट फार आहेत. आत्तापर्यंत मी 50 एक इंटेरियरचे हं, जे हं, काही हं. फ्लॅट्स आहेत, त्याच्यात मी हिडन बार कन्सेप्ट यूज केलाय. तर त्या हिडन बार कन्सेप्टमध्ये काही बाल्कनीजमध्ये बार कन्सेप्ट बनवलाय. हं, हं, काहींच्या हं. क्रॉकरीमध्ये ते मॅनेज करून दिलंय. हां. डायनिंग आहे. डायनिंगला जो काही आपण सिटिंग बनवतो, त्याच्यात तुम्हाला बार कन्सेप्ट बनवून दिलाय. बरोबर. नंबर ऑफ पॅटर्न्समध्ये बनतात. पण ती रिक्वायरमेंट फार म्हणजे ती फॅन्टसी जी लोकांची तुम्ही म्हणताय ना, हां. फार रेअरली चालते, पण चालते. आणखीन घरात बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लोकांना हिडन पाहिजे असतात. जसं की स्टोरेज असेल. बरोबर. ह्याच्यात हिडनमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात? हिडनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जर एंट्रीपासून जर बघितलं तर एंट्री केल्यानंतर तुमचं आपण की की हँगर म्हणतो. की होल्डर. की होल्डर किंवा की हँगर. ते की हँगर जे आहेत ते लोकांना हिडन हवं म्हणजे ते हिडन दिलेलं बेटर आहे. कारण घरात चाव्या लटकवलेल्या कोणाला आवडतं. इंटेरियर करता तर लोकांचे ते माइंडसेट आहे की त्या गोष्टी हिडन असल्या पाहिजे. तर आपण त्या हिडन करून दिल्या पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना डिझाईन्स दिल्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर आतमध्ये आलात तर तुम्हाला लॉकर जे आहेत मास्टर बेडरूममध्ये असेल किंवा दुसऱ्या कुठल्या रूममध्ये जर जो काही लॉकर आपण करतोय, तो लॉकर त्यांना हिडन करून दिला पाहिजे, की जेणेकरून त्यांचं जे काही इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स असेल हां. किंवा जे काही आपलं गोल्ड असेल किंवा कॅश वगैरे काही छोटी-मोठी घरातली महत्त्वाची गोष्ट असेल, ती त्यांना हिडन ठेवता आली पाहिजे. कारण की घरात मेड वगैरे असतात. बरोबर. तर त्या म्हणजे एक आपल्याला एक सेफ साईड म्हणून, मी म्हणत नाही की मेड वगैरे काही करतात, पण एक सेफ साईड त्याच्यासाठी आपण त्या हिडन कन्सेप्ट वापरल्या पाहिजे, की जेणेकरून क्लायंटला त्याच्याबद्दल माहिती आहे फक्त आणि त्या गोष्टी आपण प्रॉपरली मॅनेज करू. तर ह्याच्यात बऱ्याच लोकांचं कसं असतं, की माझं बजेटमध्ये हे बसत नाही. बजेट आधीच लोकांचं ठरलेलं पण असतं. अशा कोणते-कोणते पॉइंट आहेत, ज्याच्यासाठी लोकांनी ते बजेटमध्ये बसत नाही किंवा ते बजेटमध्ये मी थोडंसं कॉम्प्रोमाईज करतो. असं न करता ते योग्य केल्या पाहिजेत.
तर सर्वात पहिले मी सांगेल, की जे काही किचन आहे, तुम्ही किचनला कॉम्प्रोमाईज नाही केलं पाहिजे. इन टर्म्स ऑफ मटेरियल म्हणताय की डिझाइन म्हणताय? मी सगळंच ओव्हरऑल सांगतो तुम्हाला. म्हणजे जे काही आपल्या घरात जे काही गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यात तुम्ही मटेरियल तर आपण म्हणजे जे काही आपण प्रीमियमच वापरलं पाहिजे, गुड क्वालिटी वापरली. भले तुम्ही एका रूमचं इंटेरियर कमी करा, पण मग जे काही मटेरियल आहे त्याच्याच सिलेक्शनमध्ये चूक नको व्हायला हं, किंवा लो आणि चीप क्वालिटीचं मटेरियल यूज करून त्याची जी काही ड्युरेबिलिटी ती कमी नको व्हायला. हं. त्याच्यात मी प्रायोरिटी देईल की किचनला फर्स्ट ऑफ ऑल, की लोकांनी किचनचं इंटेरियर पूर्ण करून घेतलं पाहिजे. कारण की ती एक अशी गोष्ट आहे की ती घरात सगळ्यात जास्त यूज होते. हो. बरोबर. तर त्याच्यामध्ये टॉल युनिट असेल, पेंट्री युनिट असेल किंवा तुम्हाला जे काही ओव्हरहेड युनिट, लॉफ्ट या सगळ्या गोष्टींचा फॅक्टर तुम्ही कन्सेप्ट करून घेतल्या पाहिजे, इंटेरियर करून घेतलं पाहिजे. सेकंड येतोय की हॉल. हं. हॉलमध्ये मिनिमम टीव्ही युनिट तुम्ही केला पाहिजे आणि याच्यानंतर येतात की नेसेसरी गोष्टी. नेसेसरी गोष्टींमध्ये काय येतात की बेड्स येतात, हं, वॉर्डरोब्स हं, हं, येतात, हं. देन ड्रेसिंग्स येतात, स्टडीज येतात. ह्या बरोबर. गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. तरीही तुमच्याकडे बजेट आहे म्हणजे हां. त्याच्यात नंतरही लोक खर्च करू शकतात. बरोबर. तर मग सोफाज, डायनिंग्स हे तर पार्शली तुम्ही घेऊ शकतात. हं, हं, हं. त्यानंतर तुमचे वॉल मुरल्स जे काही मी तुम्हाला मगाशी बोललो, वॉल मुरल म्हणजे जे काही आपण सोफा ठेवतो. हां. सोफ्याच्या बॅक साईडला लेझर कटिंगमध्ये MDFमध्ये आपण वॉल मुरल्स बनवतो. थोडंसं नवीन कन्सेप्ट आहे. त्याच्यावरती डिको पेंट्स असेल. म्हणजे जे काही वॉल पॅनलिंग म्हणतो आपण मग त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. नंतर तुमचं फॉल सिलिंग, लाईट वर्क आणि याच्यामध्ये मी तर सर्वात पहिले सांगेल की किचन, तुमचा सिव्हिल वर्क, तुमचं फॉल सिलिंग, हं. इलेक्ट्रिकल वर्क आणि नेसेसरी गोष्ट म्हणजे बेड असेल, वॉर्डरोब असेल, ड्रेसिंग असेल, या गोष्टींवरती तुम्ही फोकस केला पाहिजे बरोबर. आणि ह्या गोष्टी तुम्ही प्रायोरिटीवरती घेतला पाहिजेत. जुन्या पद्धतीनुसार एक ऑफ व्हाईट इनर लॅमिनेट वापरलं जाते. बरोबर. ते बऱ्याच लोकांना माहिती पण आहे. काही लोकांना माहिती पण नाही, की ऑफ व्हाईट इनर लॅमिनेट म्हणजे काय आहे? आणि ते वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? ऑफ व्हाईट इनर लॅमिनेट जे लोकांनी आतापर्यंत इंटेरियर केलेत, त्या सर्व लोकांना माहितीच असेल. कारण हा एक फार जुन्या पद्धतीपासून चालत आलेला पार्ट आहे हा, बरं. की आपण ज्यावेळेस वॉर्डरोब बनवतो, हं. आपण बेड बनवतो किंवा इतर गोष्ट बनवतो. तर त्याच्या आतमध्ये आपण इनर लॅमिनेट्स लावतो. तर त्या आतापर्यंत म्हणजे एक 2000 मी म्हणेल की 15-16 पर्यंत ऑफ व्हाईटच वापरायचे. अजूनही काही लोकं वापरतात ऑफ व्हाईट. तर ऑफ व्हाईट न वापरता आपण त्याला रिप्लेस केलं पाहिजे फॅब्रिक लॅमिनेटसोबत किंवा वुडन लॅमिनेटसोबत किंवा जे कुठल्या इनर लॅमिनेटमध्ये नवीन टाइप्स आले त्याच्यासोबत. का तर जे काही ऑफ व्हाईट लॅमिनेट आहे त्यांचं जे काही खराब व्हायचा चान्स आहे. म्हणजे जे काही आपण म्हणतो वॉर्डरोबच्या आतमध्ये ठेवलंय, तर वॉर्डरोबच्या आतमध्ये धूळ वगैरे हे काही गेलं, तर ते क्लीन आणि मेंटेन राहत नाही. तर त्याला तुम्ही फॅब्रिक लॅमिनेटने रिप्लेस केलं पाहिजे. फॅब्रिक लॅमिनेटचे जे काही थिकनेस येतात, ते थिकनेसही मोठे येतात ॲज कम्पेअर टू ऑफ व्हाईट लॅमिनेट. सो तिथे कुठेतरी आपण नवीन विचाराने चाललं पाहिजे किंवा कोणी जर आपल्याला सांगतंय, की नाही आपण ऑफ व्हाईटच लॅमिनेट लावू, तर त्याला आपण फॅब्रिक लॅमिनेटने रिप्लेस करायला सांगितलं पाहिजे. वॉर्डरोबबद्दल बोललो आता आपण थोडेफार इनर लॅमिनेटसाठी. तर वॉर्डरोबमध्ये म्हणजे थोडक्यात कपाटांमध्ये जी प्रोफाईल लाईट वापरली पाहिजे, म्हणजे वापरली जाते, ती वापरली पाहिजे की नाही वापरली पाहिजे? जर तुमचं वॉर्डरोब जे डोअर्स आहेत, ते जर ग्लास डोअर्स जर तुम्ही वापरतायत किंवा तुम्ही वॉकिंग वॉर्डरोब टाइप करतायत, तर त्याच्यात तुम्ही प्रोफाईल लाईट टाकणं फार गरजेचं आहे फॉर एस्थेटिक. पर्पज हाच आहे की आपण तसंही लाईट चालूच असते. तुमचं तेवढा फॅक्टर तो अफेक्ट करत नाही. हं. पण तरी प्रोफाईल लाईटनिंग जर वॉकिंग वॉर्डरोब जर तुम्ही करत असाल, तर टाकलेलं बेटर आहे. आणि जर तुम्ही छोट्या एखाद्या वॉर्डरोबमध्ये जर ते कन्सील पट्टी टाकतायत, तर त्यावेळेस तुम्हाला तिथे सेन्सर लाईट घ्यावी लागेल, की बरोबर. जेणेकरून वॉर्डरोब ज्यावेळेस ओपन होईल, त्यावेळेसच ती लाईटनिंग ऑन होईल. बरोबर. म्हणजे त्याने काय होईल, की तुमचं जे काही कपडे ऑर्गनाइज केलेत, ते बाकीच्या लाईटला न डिस्टर्ब करता, फक्त जो कोणी वॉर्डरोब यूज करतोय रात्रीचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल रात्री जर आपण हं, एखादे हं, हं. कपडे बघतोय, शोधतोय, एखादा माणूस जर आपल्या रूममध्ये झोपलाय, त्याला डिस्टर्ब न होता फक्त वॉर्डरोबची लाईट लावली, तर तुम्ही वॉर्डरोब यूज करू शकतात. बरोबर. हा एक कन्सेप्ट. पण तो वॉकिंग वॉर्डरोबसाठी जास्त प्रिफरेबल आहे मी तर हं, म्हणेल. हं, हं, हं. छोट्या वॉर्डरोब्समध्ये काय होईल, की तो तेवढा इफेक्टिव्ह वाटत नाही. जर ग्लासचे दरवाजे नसेल आणि त्याच्या आतमध्ये प्रोफाईल लाईटनिंग टाकली, तर तेवढा इफेक्टिव्ह वाटत नाही मला. बाथरूममध्ये ज्या सेन्सर लाईट वापरल्या जातात, त्याचे काही ड्रॉबॅक आहेत की ड्रॉबॅक नाही आहेत? सेन्सर लाईट यूज करणं योग्य आहे की अयोग्य आहे?
बाथरूममध्ये यूज करणं ॲडव्हान्टेज आहे. तर तुम्ही वापरत असाल बाथरूममध्ये तर तुमचं फायदेशीर आहे. का तर तुम्ही जर बाथरूममध्ये सेन्सर लाईट इन्स्टॉल करतायत, तर आपण प्रत्येक वेळेस आतमध्ये गेल्यानंतर बटन शोधत बसतो. काही इंटिरियरचं तिथे असतं बाहेर बटन. पण ते शोधणं फार थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं रात्रीच्या वेळेस. हां. तर त्यावेळेस तुम्ही दरवाजा ओपन केला, ऑटोमॅटिक लाईट लागली तर बेटर आहे. हं. त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. त्याचे लॉकिंग टायमर असतो एक 20 होय. सेकंद, 30 सेकंद. जर तुम्ही जास्त वेळ जर वॉशरूम यूज करत असाल, तर तो अचानक मध्ये बंद होऊ शकतो. म्हणजे लहान मुलं घाबरूही शकतात. सो म्हणजे दोन्ही ॲडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. त्याचं लॉकिंग पिरियड जर तुम्ही लावतायत, जर सेन्सर लावतात त्याचा तो लॉकिंग पिरियड वाढवून घेतला पाहिजे, की ॲटलीस्ट 5 मिनिटं, 7 मिनिटाच्या पुढे ते चाललं पाहिजे. देन सेन्सर लाईटचे जे काही ऑपरेटिंग आहे त्याचे बटन्स आहेत, त्याचे बटन्स आपल्याला बाहेर काढून घेता आले पाहिजे. भरपूर गोष्टी डिस्कस केल्या आपण. बरोबर. त्याच्यावरून लोकांचे पॉइंट बरेच लक्षात आले. मटेरियल वाईज असतील, डिझाइन वाईज असतील, कुठल्या लोकेशनला काय असलं पाहिजे ह्याच्यासाठी पण असतील. आता एक पॉइंट थोडा जास्त क्लिअर करू आपण, की बजेट हे लोकं आधीच डोक्यात ठरवतात, की बरोबर. माझ्याकडे 10 लाख आहेत, माझ्याकडे 20 लाख आहेत, माझ्याकडे 30 लाख आहेत. हे आधीच डोक्यात ठरलेलं असतं. मोठामोठी मी तोंडात येते ती रक्कम घेतोय, हां, की हां. नाही बरोबर. आणि नंतर असं होतं, की हां, माझं बजेट इतकंच आहे आणि ह्याच्यात मला इंटेरियर सगळं करून पाहिजे. तर ते जे लोकं ठरवतात ना बजेट, ते ठरवताना प्रायमरी स्टेजमध्येच कोणत्या डोक्यात विचार घेतले पाहिजेत आणि ते बजेट फायनल केलं पाहिजे? फार महत्त्वाचा क्वेश्चन विचारला तुम्ही. ॲक्चुअली काय आहे, की आपण आपल्या घराचं इंटेरियर करतो. हं, तर त्यावेळेस जे काही आपण बजेट ठेवतो डोक्यात, तर मी आतापर्यंत जे काही बघितलंय, तर त्या बजेटला म्हणजे आपण एक रँडम अमाउंट डोक्यात न घेता हं. किंवा आपल्याकडे किती पैसे उरले त्या पैशांच्या हिशोबाने इंटेरियर ॲडजस्ट करणं हे डोक्यात न घेता, तुम्हाला घरात काय गोष्टी करायच्या आहेत, हं. हे पहिले तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे. आणि ते कुठल्या मटेरियल म्हणजे तुम्ही मॉड्युलर सोबत जातायत, की तुम्ही प्लायवाल्याकडे जातायत किंवा तुम्ही कार्पेंटरकडे जातायत किंवा तुम्ही इंटेरियरवाल्याकडे जातात, हां. ते तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे, की काय आपल्याला करायचंय, की हां बाबा मी एक लिस्ट बनवली आहे. त्याच्यामध्ये मला किचन बनवायचंय, वॉर्डरोब बनवायचंय, बेड बनवायचा आहे आणि ह्या गोष्टींना मला एवढा खर्च करायचा आहे. हं, हं, हं. आणि त्याचा तुमच्याकडे अहवाल असलं पाहिजे, की येस मला एवढ्या गोष्टी करायच्या आहेत, एवढ्या बजेटमध्ये मग मला हेच मटेरियल वापरायचं आहे. मग ते रूम वाईज पण ते डिसाईड करू शकतात. बरोबर. रूम वाईज जरी त्यांच्याकडे याचा काही डोक्यात आमच्याकडे येऊन बसलात, तर हं. आम्ही त्यांना आयडिया देऊ शकतो, की बजेटचा एवढा होईल. लोकांचं आता बजेट तर ठरलंय. बरोबर. लोकं बजेट घेऊन तुमच्याकडे येतायत पण. होतंय काय, की जी टाईमलाईन असते, ती टाईमलाईन बरीच हलते आणि बजेट पण बरंच हलतंय लोकांचं. बरोबर. त्याचे काय रिझन आहेत आणि हे जे ठरवलंय त्या टाईमलाईनमध्ये, त्या बजेटमध्ये होण्यासाठी लोकांनी पण काय विचार केले पाहिजेत? ॲक्चुअली बजेट जे आहे ना, मी ते सांगत होतो. बजेट जे आहे, बजेट प्रत्येक क्लायंटचं वेगळं असतं. असं नाही की मी म्हणतोय की तुमचं आज 10 लाख बजेट आहे, काहींचं 15 लाख असतं सेम घरासाठी. तर त्यावेळेस मटेरियल स्पेसिफिकेशन जे आहेत तेही बदलतात. बरोबर. तर तुम्ही जर बघितलं तर लॅमिनेट जे आहे, लॅमिनेटसाठी जो काही बेस बनतो हं, प्लायचा, हं. 18 प्लाय BWPचाच प्लाय वापरतात भरपूर लोकं. आपणही BWP प्लाय यूज करतो. त्या बेसवरती तुम्ही लॅमिनेट लावू शकतात. हां. बरोबर. मग त्याचा जो काही बेस रेट आहे, तो रेट कमी असणार आहे. जर तुम्ही त्याला रिप्लेस करतायत विथ डिको, हं, डिको किंवा पीयू फिनिश, हं. तर त्यावेळेस त्याच गोष्टीचा रेट वाढतो. बरोबर. मग आता काही लोकांचं काय होतंय, की ते येतात, इनिशियली बोलणं होतं. त्यावेळेस ते एक रेटचा आम्हाला अंदाजही देतात, की बजेट एवढं आहे. पण ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे रेफरन्सेस मागतो, हं, हं, म्हणजे हं. इंटेरियर लोकं ज्यावेळेस त्या क्लायंट लोकांकडे रेफरन्सेस मागतात, तर त्यांच्याकडे जे रेफरन्सेस असतात ते फार हाय क्लास डिझाईनचे असतात. हं. फॉर एक्झाम्पल मी ते सांगितलं, एका गोष्टीला बनवायचे वे 4 आहेत. एक डिझायनर तुम्हाला टेबल बनवायचा आहे, तर तो तुम्ही लॅमिनेटचा बनवू शकतात, पीव्हीसीचा बनवू शकतात, ॲक्रेलिकचा बनवू शकतात किंवा हां. डिकोचा बनवू शकतात. पण मी म्हणेल काय लॅमिनेटचा रेट आणि डिकोचा रेट सेम आहे. नाही, चेंजेस आहेत. सो ते चेंजेस तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत. पण लोकांचं काय होतं, की सुरुवातीला येतात आणि आपण बजेट देतो, जे काही इस्टिमेट देतो ते लॅमिनेटचं असेल किंवा जे काही XYZ त्यांनी रिक्वायरमेंट सांगितली त्या बेसमेंटवर असेल. रेफरन्सेस आल्यानंतर त्याच्यात चेंजेस होतात. मग फ्लक्च्युएशन होतं. हं. मग 5% असेल, 10% असेल, काहींचे 30% पर्यंत फ्लक्च्युएशन बरोबर. होतं. मग त्यावेळेस ते कुठेतरी नाराजगी, मग एवढा रेट वाढतोय, का वाढतो? मग त्या त्या फॅक्टरचा लोकांनी अंदाजा घेतला पाहिजे, की आपण
आज लॅमिनेटबद्दल कोटेशन काढलंय, तर त्याला लॅमिनेट सोबत आपल्याकडे आणखी 3-4 फॅक्टर्स आहेत, की हां. त्याच्यात ते फॅक्टर्स बजेटमध्ये मॅटर करतात. आणि त्याच्यात जो काही टाईमलाईन आहे, तो टाईमलाईन आपण म्हणतो, की तो इफेक्ट कसा करतो? तर तुमच्याकडे डिझाइन जी आहे, हं. ती फार इनिशियल स्टेजला असली पाहिजे तुमच्या हातात. बरोबर. त्या डिझाइनमध्ये तुमचे वॉर्डरोबचे इंटरनल, हां. त्या वॉर्डरोबचं लॅमिनेट सिलेक्शन, त्या बेडचं डिझाइन किंवा टीव्ही युनिटचं डिझाइन, 2D ड्रॉइंग्स, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे इनिशियली काम चालू व्हायच्या पहिलेच हातात पाहिजे. बरोबर. वेल प्लॅन असलं पाहिजे. वेल प्लॅन, एकदम वेल प्लॅन. आणि त्या ज्यावेळेस तुमच्या हातात आहे आणि त्यानंतर तुम्ही काम चालू करताय, तर त्यावेळेस तुम्हाला दिलेला जो काही कोणी इंटेरियरने टाईम आहे, हं. त्याच टाईमलाईनच्या बॉन्डमध्ये तुमचं फिनिश होईल. बऱ्याच लोकांचं असं असतं, की माझ्या घराला डिझायनर आहे. मी त्याच्याकडून डिझाइन करून घेतो बरोबर. आणि त्यांचा लोकल वेंडर्सवरती ट्रस्ट नसतोय कधी-कधी. कारण लोकल जे आहेत ते येतील, करतील, अर्धवट सोडतील, पैसे घेतील, निघून जातील, काहीही असेल. त्या केसमध्ये ते लोक तुमच्याकडे येतात, की माझ्या घरचा माणूस आहे, मी त्याच्याकडून डिझाइन करून घेतोय सगळं. मला ते तुम्ही एक्झिक्यूट करून द्या. बरोबर. या केसमध्ये तुमचा विचार काय असतो? ॲक्चुअली एक काय असतं, इंटेरियर की म्हणून कोणत्याही इंटेरियर डिझायनरचा काय विचार असतोय? आता काही इंटेरियर लोकं फक्त डिझाईनच करतात. हां. एक्झिक्युशनला ते कार्पेंटरी वर्क कडे जातात. हं. पण मी सांगेल, की तुम्हाला, की जो काही डिझायनरकडनं डिझाइन बनवून घेतल्यानंतर कार्पेंटरकडनं एक्झिक्युशन करतोय हां. किंवा तुम्ही दुसरीकडनं डिझाइन बनवली आणि माझ्याकडे एक्झिक्युशनला येतात, त्यावेळेस त्या डिझायनरला कॉन्ट्रॅक्टमध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण मी स्वतः डिझाइन बनवतोय, तर मी ज्या डिझाइन बनवतोय, त्या मला माहिती आहेत, की याच्यात मी काय प्लस मायनस ठेवलेत. बरोबर. कारण माझं आणि तुमचं आज महिन्यापासून बोलणं चालू आहे, 15 दिवसापासून बोलणं चालू आहे, की तुम्हाला या गोष्टी हव्यात आणि त्या गोष्टी मी आज डिझाइनमध्ये इम्प्लिमेंट केल्यात आणि आपण डायरेक्टली रँडमली एक्झिक्युशनला तिसऱ्या माणसाला देतो, तर त्याला तेवढ्या प्रॉपरली गाईड करून त्या बनवता येणार नाही. बरोबर. म्हणजे जो कोणी डिझायनर त्यांना डिझाइन देतोय, त्या डिझायनरकडनं त्यांना 2D ड्रॉइंग्स म्हणजे वॉर्डरोबच्या आतमध्ये किती इंचाचा किंवा किती एमएमचा ड्रॉवर येतोय, त्या ड्रॉवरचं सुद्धा त्याच्यात मेन्शन असणं फार गरजेचं आहे. लॅमिनेटचे कोड्स, हं. म्हणजे जे काही आता जर तुम्ही कलर कोड्स मार्केटमध्ये असतील. बघितलात, तर मार्केटमध्ये नंबर ऑफ टाइप्सचे लॅमिनेट्स आहेत. तर बरोबर. तुम्ही ज्या कोणी डिझायनर सोबत तुम्ही डिझाइन डिझाइन बनवताय. बनवतायत, तर त्या डिझायनरकडनं लॅमिनेटचे कोड असेल, पेंट सॅम्पल्स असेल किंवा जे काही डाटा आपल्याला रिक्वायर्ड आहे याच्या व्यतिरिक्त, म्हणजे कुशन सिलेक्शन असेल, हेडबोर्ड सिलेक्शन असेल, तो पूर्ण डाटा तुम्ही त्यांच्याकडनं हँडओव्हर करून घेतला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही थर्ड पार्टीकडे किंवा त्याच माणसाकडे डिझाइन किंवा एक्झिक्युशनला दिलं पाहिजे. बऱ्यापैकी तर आपण सगळेच पॉइंट कव्हर केलेत. तुम्ही चांगली माहिती दिलीत. नक्कीच या माहितीमध्ये लोकांच्या किंवा आपल्या व्ह्युअर्सच्या जे हा व्हिडिओ बघतील, त्यांच्या घराचं इंटेरियर चांगलं होण्यासाठी भरपूर मदत होईल. येस, येस. जर तुम्हाला सरांना भेटायचं असेल, तर सरांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस आणि नंबर या दोन्ही गोष्टी देईन. तुम्ही सरांना कधी पाहिजे तेव्हा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि होय, इथपर्यंत आलाच आहात, तर एकदा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत पोहोचला नाही, ज्या लोकांना ह्या व्हिडिओमधून माहिती देणं तुम्हाला योग्य वाटतं, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि राहिली एक गोष्ट, की जर तुमच्या मनात काय डाऊट असतील, तर कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही नक्की विचारा. तिथं तुम्हाला सरांकडून असतील किंवा माझ्याकडून असतील, जेवढे तुम्हाला इनपुट्स देता येतील, तेवढे आम्ही 100% देऊ.